झी 24 तास एक पाऊल पुढे। अपात्र कर्जमाफीवरून राज्यभर चर्चेत राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेची आज विशेष सर्वसाधारण सभा पार पडली। अपात्र कर्ज वसुलीच्या बाबतीत यावेळी अनेक सभासदांनी प्रशासकांना धारेवर धरलं। पाहुयात या संदर्भातला एक रिपोर्ट। केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या कर्जमाफीमध्ये घोटाळा झाल्यामुळे कोल्हापूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेची मोठी मानहानी झाली होती। त्याचबरोबर नाबार्डच्या विशेष तपासणीतही अपात्र कर्जमाफीची बाब समोर आल्यानं कर्ज वसुलीची मोहीमही मोठ्या प्रमाणात राबवली गेली। पण आता कर्जमाफी वसुलीचे पैसे सेवा संस्थांना परत मिळावेत अशा प्रकारचा तगादा बँकेच्या सभासदांनी प्रशासकांकडे लावलाय। या विषयावर आज झालेल्या सर्वसाधारण सभेत अनेक सभासदांनी प्रशासकांना धारेवर धरलं। यावेळी प्रशासकांनी 112 कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा विषय केंद्र सरकारच्या कक्षेतला असल्याचं स्पष्ट केलंय। 112 कोटीचा निर्णय हा जिल्हा बँकेच्या पातळीवरती नाही, राज्य शासनाच्या पातळीवरती नाही, हा केंद्राच्या पातळीवरती आहे हे स्पष्ट आम्ही सभागृहाला सांगितलं। त्याचबरोबर 97व्या घटना दुरुस्तीमधील बँक संचालकांची संख्या 19 वरून 21 करण्याचा ठरावही यावेळी सर्वानुमते मंजूर करण्यात आला। साखर कारखान्यांचा जो क्वांटम आहे, साखर कारखान्याला 2 ठेवावेत, पहिल्याला आणि इतरांना 2 ठेवावेत असं सुचवलेलं आहे। जिल्हा बँकेची आजची विशेष सभा मोठे वाद न घालता पार पाडण्यात प्रशासकांना यश आलं असलं तरीही अपात्र कर्जमाफीच्या मुद्द्यासंदर्भात मात्र कुठलाच निर्णय झालेला नाही। त्याचबरोबर अपात्र कर्ज वसुलीसाठी अडकलेले बँक अधिकारी आणि सेवा संस्थांच्या संचालकांवर काय कारवाई होणार याबाबतीतही मौनच आहे। झी 24 ताससाठी प्रताप नाईक, कोल्हापूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।